आज आपण शिकूया रव्याचे पापड. हे पण खायला खूप छान वाटत असते व झटपट बनत असते. चला तर बघूया कसे बनवायचे रव्याचे पापड. याकरता मी 1 किलो जाड रवा घेतला आहे. त्यासोबतच आपल्याला 1 पाव तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ तुम्ही कुठला पण घेऊ शकता. हा तांदूळ भिजवून आपल्याला नंतर बारीक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बारीक झाल्यानंतर आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही साहित्य मिक्स झाल्यानंतर जेवढे आपण बेटर तयार केले त्याच्या दुप्पट पाणी टाकायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. त्यामध्ये थोडा तीळ टाकायचे आहे. पाण्याला चांगली उकळी आली अशा प्रकारे की आपल्याला आपण जे बेटर तयार केले रवा व तांदळाचे हे थोडे थोडे करून यात सोडून घ्यायचे आहे. अजिबात गुठल्या पडू द्यायच्या नाही. सोबत फिरवत पण राहायचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण बेटर टाकून झाल्यानंतर आपल्याला मध्यम आचेवर हे बेटर शिजवून घ्यायचे आहे. अधेमध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे. मीठ खूप जास्त टाकायचे नाही, कारण वाढल्यानंतर आपले पापड छोटे छोटे होत असतात. त्यामुळे जर मीठ जास्त टाकले तर आपले पापड खारट होत असतात. त्यामुळे मीठ खूप जास्त टाकायचे नाही. कमी झाले तर चालते, पण जास्त झाले तर ते पापड खाल्ल्या जाणार नाही. शिजल्यानंतर बेटर आपले घट्ट येत असते. अशा प्रकारचे व्यवस्थित शिजल्यानंतर 10-15 चांगल्या उकड्या आल्यानंतर आपलं बेटर शिजून तयार असते. बेटर शिजल्यानंतर आपल्याला हे बेटर एका कापडावर पापड टाकून घ्यायचे आहे. जर तुमचे बेटर असे थोडे पातळ झाले असेल तर थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे व त्यानंतर ते घट्ट येते. ते घट्ट आल्यानंतर आपल्याला ते पापड टाकायचे आहे. आपले बेटर संपूर्ण शिजल्यानंतर यामध्ये थोडे जिरे टाकायचे आहे. जिरे आधीच टाकायचे नाही, नाहीतर पापड पांढरे शुभ्र होणार नाही. अशा प्रकारे मग एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायची आहे. आता आपल्याला हे बेटर पापड पसरवून घ्यायचे आहे. तुम्हाला छोटे पापड हवे असेल तर छोटे छोटे करा. मोठे पापड हवे असेल तर थोड्या मोठ्या साईजचे करा. मी थोडे मीडियम साईजचे पापड टाकत आहे. अशा प्रकारे 1 चम्मच घाटा घेऊन परत त्यामध्ये 1 चम्मच घाटा घ्यायचा आहे. हे पापड फिरवायचे नाही. फिरवले की फाटतात व जास्त पातळ होत असतात. म्हणून फक्त 1 चम्मच असे 2 चम्मच टाकल्यानंतर आपल्याला बस थोडंसं टचअप करायचं आहे. अशा प्रकारे आपले पापड संपूर्ण टाकून घ्यायचे आहे व दिवसभराच्या उन्हामध्ये वाळू द्यायचे आहे. सायंकाळला छान खडखडीत व कापडावरचे पापड वाळले की आपण याला अशा प्रकारे आपले पापड सायंकाळी वाळल्यानंतर एका रेट ठेवून आपल्याला हे ओले करून घ्यायचे आहे. ओले झाल्यानंतर 5 मिनटं तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर हे व्यवस्थित पाण्याने फिरले असतात. अशा प्रकारे मग हळूहळू कापड दोन्ही साईडने ओढून आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता हे पापड किती पांढरे शुभ्र झाले आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण पापड एका साईडला काढून आपल्याला एखाद्या कोरड्या कपड्यावर किंवा पडद्यावर वाळवून घ्यायचे आहे. 2 ते 3 दिवस छान व्यवस्थित वाळल्यानंतर हे पापड आपल्याला एखाद्या पॉलिथिनमध्ये भरायचे व नंतर डब्यात टाकायचे. त्यामुळे पापड 2 काय 3 वर्ष पण खराब होत नसतात. तुम्ही नक्की करून बघा असे रव्याचे पापड.